तर आज आपण पाहणार आहोत सेशन 6। तर यामध्ये जेवढे काही व्हिडिओ दिलेले असेल ऑरेंज कलरमध्ये ते संपूर्ण आपल्याला सोडून घ्यायचे आहे, म्हणजे पाहायचे आहे। त्यानंतर बघा आपल्याला नॉलेज चेकचे प्रश्न विचारलेले आहे या ठिकाणी। इथून आपल्याला स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। यामध्ये बघा नॉलेज चेकचे 10 प्रश्न इथे दिलेले आहे। तर पहिला प्रश्न बघा, आपल्याला व्हॉट्सअप लोकेशन शेअरिंग वैशिष्ट्याद्वारे आपले स्थान आपल्या मित्रासह सामायिक करायचे आहे, आपण कुठे क्लिक कराल म्हणत आहे। तर बघा याचं उत्तर ऑप्शन सी आहे, शेअरिंगवर क्लिक करा, त्यानंतर सबमिट करायचं आहे। तुम्हाला तुमची लाईव्ह लोकेशन तुमच्या भावासोबत शेअर करायची आहे, त्यासाठी अटॅचमेंट म्हणून तुम्ही खालीलपैकी काय पाठवाल म्हणत आहे। तर यासाठी बघा आपल्याला लोकेशन पाठवायचं आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर सी आहे। आपल्या मित्राला त्याचे थेट स्थान पुढील 6 तासामध्ये व्हॉट्सअपवरील सामायिक करायचे आहे। पुढील 6 तास आपण आपल्या मित्राचा मागोवा घेऊ शकता, म्हणून तो कोणता पर्याय निवडेल म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑप्शन डी आहे। तर ऑप्शन डी वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। आपण आपल्या काकांना त्यांच्या घरी 10 किलोमीटर अंतरावर भेटणार आहात। आपण प्रथमच तिथे जात असल्याने आपल्या काकाला आपण फिरत असताना ट्रॅक करू इच्छित आहात, जेणेकरून आपण चुकीच्या दिशेने जाऊ नये। काकांना मागोवा घेण्यासाठी आपण आपल्या व्हॉट्सअपचे कोणते वैशिष्ट्य वापरू शकता म्हणत आहे। तर याचं उत्तर व्हॉट्सअप लाईव्ह लोकेशन शेअरिंग आहे। आपल्याला यूट्यूबवर इंडियाच्या हिस्ट्रीचा व्हिडिओ पाहायचा आहे, याचा शोध घेण्यासाठी तुम्ही कोणता पर्याय निवडाल म्हणत आहे। तर कोणताही व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा सर्च करण्यासाठी तर सर्च ऑप्शन दिलेला आहे ऑप्शन नंबर बी वर, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर बी असणार आहे। तुम्ही यूट्यूबवर डिजिटल मार्केटिंगचे व्हिडिओज शोधत आहात, पण तुम्हाला फक्त तेच व्हिडिओज पाहायचे आहे जे यूट्यूबवर सर्वाधिक पाहिले गेलेले आहे। तसे करण्यासाठी खालीलपैकी कोणता उत्तम पर्याय आहे म्हणत आहे। तर त्यासाठी बघा आपण फिल्टरचा वापर करू शकतो ऑप्शन सीचा। तर याचं उत्तर ऑप्शन सी असणार आहे। आपण यूट्यूबवर एखाद्या विशिष्ट विषयावरील व्हिडिओज पाहू इच्छित आहात, परंतु आपण फक्त HD गुणवत्तेचे व्हिडिओज पाहू इच्छित आहात। आपण ती पाहण्यासाठी यूट्यूबचे कोणते वैशिष्ट्य निवडू शकाल म्हणत आहेत। तर यासाठी बघा आपण फिल्टरचाच वापर करू शकतो ऑप्शन डीचा, म्हणून याचं उत्तर ऑप्शन डी असणार आहे। आपण सध्या यूट्यूबवर व्हिडिओ पाहत आहात, आपल्याला व्हिडिओ खूप आवडला आहे आणि तो आपल्या मित्रांसह शेअर करू इच्छित आहात। पुढीलपैकी कोणता पर्याय आपण निवडला जाऊ शकतो म्हणत आहे। तर शेअर करण्यासाठी बघा इथे ऑप्शन सी दिलेला आहे, तर इथून आपण शेअर करू शकतो, म्हणून याचं उत्तर ऑप्शन सी वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। आपण यूट्यूबवर विशिष्ट विषयावरील व्हिडिओज पाहत आहात, आपल्याला ते सारस्यपूर्ण वाटले नाही, तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओ जायचे आहे, आपण हे कसे करू शकाल म्हणत आहे। तर त्यासाठी बघा आपण या नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे ऑप्शन डी वर। तर याचं उत्तर ऑप्शन डी असणार आहे। व्हॉट्सअपवर लाईव्ह लोकेशन शेअर करताना खालीलपैकी कोणता कालावधी पर्याय उपलब्ध असतो म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे 15 मिनिट, 1 आवर्स आणि 8 आवर्स आहे। तर अशा प्रकारे आपले नॉलेज चेकचे क्वेश्चन सोडवणं झालेले आहे आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर नॉलेज चेक झाल्यानंतर हे संपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहून घ्यायचे आहे आणि त्यानंतर दुसरं आपल्याला नॉलेज चेक विचारलेलं आहे आणि यामध्ये सुद्धा आपल्याला क्वेश्चन सोडवायचे आहेत। तर याच्यातनी बघा 10 प्रश्न इथे दिलेले आहे। तर पहिला प्रश्न बघा, आपण त्यांच्या वेबसाईटवरून आपले मासिक DTH पॅक रिचार्ज करीत आहात। आपण भीमला आपला UPI ट्रान्झॅक्शन मोड म्हणून निवडता आणि म्हणूनच आपल्याला वेबसाईटवरून देयक विनंती प्राप्त झाली आहे। आपण पेमेंट पूर्ण करण्यासाठी कोणता पर्याय निवडाल म्हणत आहे। तर त्यासाठी बघा आपण अप्रूव्ह टू पे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ऑप्शन नंबर 1 वर। आपण प्रवास करीत आहात आणि आत्ता आपल्याला पैशाची आवश्यकता आहे, कोणत्या पर्यायातून आपण आपल्या मित्राला पैशासाठी विचारू शकता म्हणत आहे। तर यासाठी बघा आपण रिक्वेस्ट मनीवर क्लिक करायचं आहे ऑप्शन नंबर ए वर। आपल्याला आपल्या मित्रांकडे पैसे पाठवायचे आहे आणि आपल्याकडे त्याचा फक्त नंबर आहे, त्याला पैसे देण्याकरता तुम्ही कोणता ऑप्शन निवडायला पाहिजे म्हणत आहे। तर याचं उत्तर कॉन्टॅक्ट्स आहे ऑप्शन बी। त्यानंतर बघा आपण आपल्या बँक खात्यातील शिल्लक तपासू इच्छित आहात, आपण ज्या प्रकारे ते तपासू शकता त्या सर्वांचा मार्ग ओळखा म्हणत आहे। तर ऑप्शन ए मधूनही चेक करू शकतो आणि सी मधून सुद्धा करू शकतो, म्हणून याचं उत्तर ऑप्शन ए आणि सी असणार आहे आणि त्यानंतर सबमिट करा। आपण जवळच्या दुकानातून पेन खरेदी केला आहे, दुकानदार QR कोड डिस्प्ले स्टँडकडे निर्देश करते आणि आपल्याला पैसे देण्यास सांगतात। भीमचा कोणता पर्याय वापरून तुम्ही दुकानदाराला पैसे भरता येऊ शकतात म्हणत आहे। तर याचं उत्तर
स्कॅनिंग आहे ऑप्शन डी. तर ऑप्शन डीवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. सध्याच्या वेळी शेअरिंगसाठी तुम्ही यूट्यूब व्हिडिओची URL कॉपी आणि शेअर करू शकता म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. त्यानंतर सबमिट करा. स्मार्टफोनवर गुगल ट्रान्सलेट तुम्ही कन्व्हर्सेशन मोड कसे सुरू करू शकता म्हणत आहेत. तर कसे सुरू करू शकता बघा. तर ॲपवरील मायक्रोफोन चिन्हावर टॅप करून हे त्याचं उत्तर असणार आहे. कम्प्युटर किंवा लॅपटॉप गुगल ट्रान्सलेट ॲक्सेस करण्याची प्राथमिक पद्धत कोणती आहे म्हणत आहेत. तर कोणती आहे बघा. तर याचं उत्तर गुगल कडून भौतिक प्रतीची विनंती करा हे त्याचं उत्तर आहे. तर त्याचं उत्तर वेब ब्राउझरद्वारे त्यात ॲक्सेस करा हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढीलपैकी कोणती ई कॉमर्स कंपनी नाही म्हणत आहे. तर ई कॉमर्स कंपनी गुगल आहे. फ्लिपकार्ट या ई कॉमर्स कंपनीची स्थापना कोणत्या देशात झालेली आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर भारत आहे. तर भारतवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेशन कम्प्लिशन टेस्ट आपल्याला सोडवायचं आहे. तर इथे क्लिक करा आणि ते स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे. आणि याच्यामध्ये बघा 4 प्रश्न इथे दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, इंटरनेटच्या सहाय्याने तुम्ही चित्रपट पाहू शकता, गाणे ऐकू शकता आणि कॉम्प्युटरवर ऑनलाईन गेम खेळू शकता म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट, इंटरनेटचा वापर करून तुम्ही शैक्षणिक माहिती ऑनलाईन शोधू शकत नाही म्हणत आहे. तर चूक आहे उत्तर. तुम्ही उत्पादने ऑनलाईन खरेदी करू शकत नाही म्हणत आहे. तर याचं सुद्धा उत्तर चूक आहे. इंटरनेटचा वापर करून तुम्ही ऑनलाईन गाणी ऐकू शकत नाही म्हणत आहे. तर हे सुद्धा याचं उत्तर सुद्धा चुकीचं आहे. तर अशा प्रकारे सेशन कम्प्लिशन टेस्ट आपल्याला सोडवणं झालेलं आहे. आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण इरा सेशन 6 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे. आणि हा शेवटचा व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आपल्याला.